आहे पूजा शंकरपाळ। वेलकम टू माय चॅनल। आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे इडली सांबार मधल्या सांबारची रेसिपी। तर हा सांबार पूर्ण महाराष्ट्रीयन स्टाईल आहे आणि एकदम पटकन बनणारी ही रेसिपी आहे। याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटच लागतात। तर मी इथं म्हणजे कुकिंग शिकवण्यासाठी ही व्हिडिओज नाही बनवत आहे, मी तुम्हाला बस माझी पद्धत दाखवते आहे। तर माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा। आणि ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब नाही केलंय ते पटकन सबस्क्राइब करा। तर चला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथं तूर डाळ शिजवून घेतलेली आहे। तर यात मी शिजवताना एक टमाटर टाकलं होतं आणि थोडं तेल आणि त्यात हळद सुद्धा टाकली होती आणि याला नीट घोटून घेतलंय। तर इथं मी यूज करणारे हे इन्ग्रेडियंट्स कांदा, गूळ, लसणाची पेस्ट, मिरची पावडर आणि सांबार मसाला। इथं मी एक कढई घेतली। कढईत मी थोडं तेल घेतलंय 2 ते 3 पळ्या आणि त्यात मी टाकलंय जिरं, मोहरी। थोडं तेल गरम झाल्यानंतर आणि त्यात मी आता टाकणार लसणची पेस्ट। तर मी हे पेस्ट खलबत्त्यातच कुटून बनवली आहे। तर याला आता आपण थोडा चांगलाच ब्राऊन होऊ देऊ लसणाला थोड्या वेळ। यात मी आता ॲड करणार कांदा। तर मी इथं एक कांदा घेतला आहे। तर हे सांबार 4 लोकांचं होईल अशा प्रमाणे बनवते मी आता। तर मी त्याच्यासाठी 1 वाटी तूर डाळ घेतली होती, त्याच्यासाठी 1 टमाटर आणि 1 कांदा। तर कांद्याला आता इथं थोडं मी होऊ देते आहे। कांदा जसाच ब्राऊन झाला तर त्यात मी ॲड केला आहे कढीपत्ता। यात मी आता ॲड करणार तिखट, मिरची पावडर, लाल मिरची पावडर आणि सांबार मसाला। तर याला सुद्धा मी तेलात थोडा वेळ चांगलं कांदा याच्यासोबत मिक्स होऊन थोडं शिजवू देणार। आता माझा कांदा, मसाला आणि सगळे मसाले नीट शिजले तर मी यात ॲड करणार आहे वरण। तर त्यात मी ऑलरेडी 1 टमाटर वरण शिजवतानाच टाकलेलं होतं आणि आता वरणात टाकण्यासाठी मी गरम पाणी साईडला ठेवलं आहे गॅसवर। तर मी याला आता नीट मिक्स करून घेणार, म्हणजे त्या वरणात ते सगळे मसाले नीट मिक्स होत आहेत। आणि आता या स्टेजला मी ॲड करणार त्यात गूळ। तर मी इथं हा गूळ टाकला आहे आणि वरणाची कन्सिस्टन्सी चेक करून तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता। तर त्यात तुम्ही गरम पाणीच ॲड करा। तर मी आता इथं थोडं गरम पाणी ॲड केलं आहे आणि अजून थोडं गरम पाणी मी यात टाकते आहे। तर मला आता हे वरण नीट वाटतंय, जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही। तरी त्यात थोडं पाणी लागलं तर तुम्ही सुद्धा ॲड करू शकता। तर आता इथं मी ॲड करणार मीठ। तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। आणि इथं आपला सांबार बनवून रेडी आहे। तर त्याला बस 1-2 उकळी येऊ द्या, थोडा वेळ उकळू द्या। आणि आता याच्यात मी टाकणार कोथिंबीर। तर हा असा दिसायला तर खूप सुंदर दिसतोय, कलर पण त्याचा छान आला आहे। तर आता इथं याला उकळी आली की माझा गरम गरम सांबार रेडी आहे। आता हा सांबार रेडी आहे। तर मी या सांबारला सर्व केलं आहे इडली आणि ओल्या नारळाच्या चटणीसोबत। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.